नमस्कार. रसाहार काळाची गरज आणि संस्कृतीची साथ. सर्वे संतु निरामयाः. सगळ्यांनी निरोगी राहावं हीच खरी प्रार्थना. नमस्कार सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझा आदरपूर्वक नमस्कार. असं म्हणतात की 1980 ते 1990चा काळ खूप सुंदर होता आणि तो सुंदर काळ अनुभवणारी तुमची ही शेवटची पिढी होती. नंतर पोटासाठी शहरात आलेला माणूस फक्त पोटापुरता राहिलाच नाही. पद, मान, प्रतिष्ठा यांच्या ओझ्याखाली माणूस केव्हा गुलाम झाला हे कळलंच नाही. आज घरात सर्व काही असूनही घरात काही माणूस राहत नाही. आपलाच उभारलेल्या पसारात माणूस आनंदाने काही जगत नाही. चला तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आठवतोय का तो काळ? पावसापूर्वीच्या मातीच्या वासातही एक सुगंध असायचा. गंगामाई पवित्र असायची. झाडाखाली गप्पा आणि ओसरीवरचा निवांतपणा असायचा. माठातलं थंड पाणी सुद्धा मनाला तृप्त करून जायचं. या सगळ्यांमागे आयुर्वेद आणि निसर्गाचं मोलाचं योगदान होतं. पण आज बदलले ते दिवस. नदीत पोहण्याचं ठिकाण स्विमिंग पूलने घेतलंय. माठाची जागा फ्रीजने घेतली आहे. थंड हवेमुळे मिळणारी विश्रांती एसी आणि कूलरनी घेतली आहे. शेतातील सेंद्रिय भाज्यांची जागा रसायनांनी घेतली आहे आणि आयुष्याचं सगळं गणितच बदलून गेलंय. मग विचार करा, निरोगी आयुष्य कसं राहणार? जे आहे त्यात समाधानाने जगणं हे जरी योग्य असलं तरी आजच्या वातावरणात आयुर्वेदासोबत जगणं ही काळाची गरज आहे. आज कोणताही आजार अचानक होत नाही आणि अचानक होणाऱ्या आजाराला आपण ऍक्सिडेंट म्हणजे अपघात म्हणतो आणि प्रत्येकाचं कारण हे त्यामागं गुडलेलं असतं. म्हणजे खूप दिवसांपासून तो आजार एक ते घडत असतं आणि एकदाच होतो तो ऍक्सिडेंट. तर त्याला आपण आणि प्रत्येक माणसाला आजार झाला की इन्स्टंट रिलीफ हवा असतो, की गोळी घ्यायची आणि डोकंदुखी एकदम बंद करायची. पण कुठेतरी ते घटक रिलीज होत असताना ते स्टॉप होतात आणि दरवेळेस गोळीची सवय लागते. तर म्हणूनच कुणीतरी चांगल्या माणसाने सांगितलं होतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यावर औषध घेण्यापेक्षा रोगच होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे खूप आवश्यक असतं आणि त्यासाठी रसाहार हे उत्तम उदाहरण आहे. रसाहारामुळे शरीराला पोषण मिळतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील उष्णताही कमी होते. अशी बरीचशी कारणं रसाहारामुळे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात. तर आजच्या धकाधकीच्या जीवनांमध्ये आणि आयटीच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मी प्रामुख्याने आयटी मध्ये असल्यामुळे आयटीचा उल्लेख करतो की आयटीच्या असल्यामुळे लोकांना मोबाईल लॅपटॉपचा जास्त वापर असतो. त्यामुळे प्रामुख्याने लोकांना डोळ्यांचे आजार असतात. सारखं बसून पाठीचा आजार, ऍसिडिटी, पाईल्स, उष्णता हे सर्व सामान्य आजार आता झालेले आहेत आणि त्यामुळे सामान्य माणूस कुठेही जाताना तो म्हणजे त्या प्रॉब्लेमला फेस करतो. पण रसाहाराने यावर मात केलेली आहे आणि आमचे जे 70-80 व्हिडिओ आहेत लोकांनी जे दिले आहेत त्यात त्यांनी प्रखरपणे सांगितलंय की आम्ही या सगळ्यांपासून वाचलो आहोत. आणि एक रसाहाराचा ग्लास घेण्यासाठी सकाळी लोक तोंडही म्हणजे चेहऱ्यावर पाणी न मारताना कधी कधी येतात. 8:30-9 वाजलेले असतात आणि ते घाईघाईने येतात की बंद होत आहे काय, हा रस मिळतो की नाही यासाठी ते आग्रह करतात. आणि आज म्हणूनच आम्ही तुमच्या समोर आलो आहोत रसाहाराचं संकल्पनेचं महत्व सांगण्यासाठी. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं गेली 22 वर्ष संभाजीनगर येथे आयुर्वेदिक रसाहार ही सेवा चालवत आहोत. पण आज वेळ आली आहे ही सेवा जनमानसांपर्यंत पोहोचवण्याची. तुमचं मार्गदर्शन, तुमचं प्रोत्साहन आणि तुमचा आशीर्वाद हेच आमच्या वाटचालींचं बळ आहे. आणि आज ज्युसॅट होम नावाचं ऍप देखील लवकरच तुमच्या समोर येत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हे ऍप यायला उशीर होतोय, पण रसाहार ही संकल्पना आम्ही पोहोचवण्यास सुरू केली आहे. जी लोक आमच्या केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत, आमचे 3 ठिकाणी केंद्र आहेत. समर्थनगर आहे, सहकार नगर आहे आणि एक स्टेडियम जवळ आहे. पण काय होतं की आयुष्याचं म्हणजे वय वाढत असताना आपली मुलं, आपली नातू आपल्याला फारसं लांब काही जाऊ देत नाहीत, की जिथं आहे तिथं सोसायटीच्या खाली फिरा असं म्हणतात. आणि त्या लोकांसाठी आम्ही घरपोच सेवा ही सुरू केली आहे. अवघ्या 5 ते 10 रुपयांच्या डिलिव्हरी चार्जेस मध्ये, म्हणजे झोमॅटो आणि स्विगीच्या याच्यात आम्ही स्पर्धा करत असताना की अवघ्या 40-50 रुपयाची त्यांची डिलिव्हरी चार्जेस असतात, त्यात आम्ही 5 ते 10 रुपयाच्या सेवेत मासिक दरात आम्ही ही सेवा देत आहोत. तर पैसा कमवणं हे अंतिम ध्येय नसून आनंद आणि निरोगी आरोग्य मिळवणं हीच खरी संपत्ती आहे. आणि शेवटी फक्त एकच विनंती, रसाहार करा, निरोगी राहा
हा संदेश तुमच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता। तुमचा एक शब्द एक म्हणजे आपल्या लोकांनी आपल्या माणसांना सांगितलं की ते लवकर पटतं असं म्हणतात, आणि जर तुम्ही इथे येऊन तुम्हाला रसाहाराचं महत्व पटलं असेल तर नक्कीच ते सर्वांना तुम्ही सांगा। जगताना हरवली ग पूर्वीची ती झाक, जगताना हरवली ग पूर्वीची ती झाक, आयुर्वेदाच्या वळणावर पुन्हा मिळेल का शांतीची वाट। रसांची ऊर्जा पानांची जपवणूक, रसांची ऊर्जा पानांची जपवणूक, तिथेच आहे खऱ्या आनंदाची करमणूक। शरीर आणि मनाचं असं संतुलन ठेवा, रोगापूर्वीच रोगाचं निदान करून ठेवा। नकोय फार औषध नको त्रासांचे पर्व, नकोय फार औषध नको त्रासांचे पर्व, रसाहारातच आहे जीवनाचा खरा सर्वस्व, जीवनाचा खरा सर्वस्व। धन्यवाद।